I'm very happy to see you all. The all-time exciting topic in the stock market, that's intraday trading. It's a fun, thrill, excitement, betting. What do you think intraday trading is? काय वाटतं तुम्हाला intraday trading काय असलं पाहिजे? There is so much of excitement around this topic since so many years. कारण आपल्या सगळ्यांमध्ये प्रत्येकामध्ये बेटिंग किंवा गॅम्बलिंगचा एलिमेंट असतो. आणि बेटिंग जे आउटकम असतं ते अननोन असतं. इफ यू बेट ऑन हॉर्सेस, सो विनिंग और लुझिंग किंवा ड्रॉ होते मॅच, तीनच पॉसिबिलिटीज आहेत. इंट्राडे ट्रेडिंग करणारे पैशासाठीच ट्रेडिंग करतात असं नाही, तर ते एक्साइटमेंट किंवा थ्रिल या गोष्टींसाठी काय करत असतात? ट्रेडिंग करत असतात, शॉर्ट टर्म ट्रेडिंग करत असतात. आपण ट्रेडिंगचे सगळे प्रकारही आज बघणार आहोत. पण इंट्राडे ट्रेडिंग बद्दल जी प्रत्येकाची धारणा आहे किंवा प्रत्येकाच्या आपल्या ज्या कल्पना आहेत, गॅम्बलिंग किंवा आणि माझ्या आजचा जो लेक्चर आहे, आजचा जो 1.25 तासाचा लेक्चर आहे, त्याचा अजेंडा वगैरे मी सगळं सांगतो तुम्हाला. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ते समजून घेणार आहोत आपण. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये काय काय सेटअप लागतो तो समजून घेणार आहोत. मी गेल्या 7 ते 8 वर्षापासून इंट्राडे करतो. ओके, आता तो माझ्या प्रोफाईल मधला छोटासा हिस्सा राहिलेला आहे इंट्राडे ट्रेडिंग, कारण मी बऱ्यापैकी इव्हॉल्व्ह होत गेलो. इव्हॉल्व्ह झालो म्हणजे काय झालो, कारण मला आता आय नीड कूल इन्कम. ओके, पॅसिव्ह इन्कम, आणि पॅसिव्ह इन्कम मला ऑप्शन रायटिंग मधून मिळतं. ऑप्शन रायटिंग हा मंथली इन्कम गेम आहे. 2 प्रकारच्या सिस्टीम्स असतात मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये. एक असतं इन्कम जनरेशन आणि दुसरं असतं वेल्थ जनरेशन. इंट्राडे ट्रेडिंग हा इन्कम जनरेशन या प्रकारामध्ये मोडतो. दररोज 200-500 रुपयापासून 2-4 हजारापर्यंत, तर तिथपासून 50 हजारापर्यंत डेली. ओके, आणि अजिबात मी सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रामाणिकपणे शेअर करणार आहे. काय काय अनुभव मला आले, काय काय अनुभव माझ्या विद्यार्थ्यांना येतात, मित्रांना येतात, क्लायंट्सला येतात, पेड क्लायंट जे आहेत. ओके, तर इंट्राडे ट्रेडिंग हा अतिशय फास्ट गेम आहे. इट्स व्हेरी फास्ट. ओके, आपण इंट्राडे ट्रेडिंग बद्दल आता सविस्तर चर्चा करूया. चला आपण ट्रेडरचे प्रकार बघूया. ट्रेडर आणि इन्व्हेस्टर असे 2 प्रकार आहेत मार्केटमध्ये. इन्व्हेस्टर म्हणजे कोण? ही शेवटची जी कॅटेगरी दिसते तुम्हाला 6 नंबरची, हे लॉंग टर्म इन्व्हेस्टर. ओके, इन्व्हेस्टर काय करतो? चांगले स्टॉक घेऊन तो आपल्या डिमॅटला ठेवतो. स्टॉक मार्केटमध्ये स्टडी हा कधीच 100% परफेक्ट नसतो. त्या स्टडीचा जो सक्सेस रेशो आहे तो 70, 72, 75% असतो, त्याच्या पलीकडे नसतो. त्यामुळे 25% तुमच्या अंदाज खोटे ठरण्याची शक्यता असते. तर तुमचे अंदाज जर खोटे ठरले, त्याला स्टॉप लॉस किती लावायचा, तुम्ही किती लेव्हलला बाहेर पडायचं, हे सुद्धा डिफाईन्ड आहे. म्हणजे आपण एक प्रोसेस डिफाईन केली आहे. तर इन्व्हेस्टर म्हणजे कोण? की जे चांगल्या फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये फंडामेंटल अनालिसिस तुम्हाला काय विकत घ्यावं हे सांगतो. ओके, तर लॉंग टर्म इन्व्हेस्टरची व्याख्या आता बदललेली आहे. ते 1-1.25 वर्षाच्या पुढे कोणी थांबत नाही. पूर्वीच्या काळी 5-10 वर्ष थांबायचे. ओके, हे 2 प्रकार जे आहेत, स्काल्पर आणि डे ट्रेडर, हे एकाच दिवशी ट्रेडिंग करतात. स्काल्पर हे अत्यंत छोट्या टाइम फ्रेम साठी ट्रेडिंग करतात. 2-4 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटाच्या वर त्यांचा ट्रेड थांबत नाही, आणि हार्डली त्यांना जे रिटर्न्स मिळतात 0.2%, हा अत्यंत हाय व्हॉल्यूम गेम आहे. आणि जितकी टाइम फ्रेम छोटी तेवढा धोका जास्त, तेवढी रिस्क जास्त. हे नीट समजावून घ्या. स्काल्पर जे असतात ते हाय व्हॉल्यूम मध्ये बऱ्यापैकी बिग प्लेअर जे आहेत ते स्काल्पिंग करतात. छोटे प्लेअरही आजकाल स्काल्पिंग करायला लागले. पण आता जर आपल्यापैकी कोणी स्काल्पिंग करत असेल तर ते अजिबात थांबवा. अत्यंत अंधश्रद्धा आहे स्काल्पिंग. ओके, त्यामुळे स्काल्पिंग मधून पैसे मिळत नाही, पण तुमचं ब्रोकरेज मात्र भरपूर जनरेट होतं, तुमचे लॉसेस वाढत राहतात. आज जो आपला प्रामुख्याने आपण ज्याच्यावरती चर्चा करणार आहोत तो आहे डे ट्रेडर्स.
किंवा त्याला इंट्राडे ट्रेडिंग असंही भारतामध्ये म्हणतात. हा माझा सगळ्यात आवडता प्रकार आहे स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? तुमचा ट्रेड 5 दिवस 7 दिवस चालतो. 7व्या 8व्या दिवशी तुम्ही XYZ रिटर्न्स घेऊन बाहेर पडता. पोझिशनल ट्रेडर म्हणजे कोण? ज्यांचा ट्रेड काही वीक साठी चालतो. म्हणजे किती वीक साठी? 3 वीक, 4 वीक, 5 वीक, 6 वीक अशा पद्धतीने तुमचा ट्रेड चालत असतो. ओके, पोझिशनल ट्रेडर. आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर 3 ते 6 महिने करतात, आपलं इन्व्हेस्टमेंट करतात. हे स्काल्पर डे ट्रेडर 2 ते 10 मिनिटापर्यंत यांचा ट्रेड चालतो, त्यांना 0.25 समथिंग पर्सेंटेज मिळतं. त्याच्यानंतर डे ट्रेडरला जी ऍव्हरेज कमाई मिळते ती 1 ते 2% मिळते. आणि एखाद्या दिवशी जर चांगलं एखाद्या कंपनीचा रिझल्ट आला, एखाद्या कंपनीची मोठी न्यूज असेल, तर एक ट्रेंड तयार होतो. ट्रेंड बुलिश किंवा बेरिश ट्रेंड तयार होतो. म्हणजे एखादा स्टॉक समजा बुलिश ट्रेंड असला, 200 रुपयाचा स्टॉक हा पार 207, 208, 209, 215, 8-8, 10-10% मुवमेंट असते. तो हायेस्ट गेनर आणि हायेस्ट लुजर या कॅटेगरीमध्ये आपल्याला दिसतो. ओके, तर डे ट्रेडरला सरासरी उत्पन्न हे 1 ते 2% असतं. आणि त्याची रिस्क जर 2% असेल तर त्याला 1%ची रिस्क घ्यावी लागते. 1, 1.25% रिस्क आणि 2-2.5%, 3% रिटर्न्स. म्हणजे प्लेन रेशिओ जो असतो इंट्राडे ट्रेडरचा तो 1:2 असतो. किती असतो? 1:2 असतो. डे ट्रेडिंग मध्ये असं फार कमी घडतं की मला आज 10% मिळालं. डे ट्रेडिंग जर तुम्ही ऑप्शन मध्ये करत असाल तर दिवसाला 10-20% हे अतिशय नॉर्मल आहे. आणि त्या फ्युचर आणि ऑप्शन मध्ये मी एक स्ट्रॅटेजी घेणार आहे, बँक निफ्टीची स्ट्रॅटेजी, ब्रेकआउट स्ट्रॅटेजी. तुफान सक्सेस रेशो आहे. आणि कधी कधी बँक निफ्टीमध्ये लॉटरी लागते. तुमचा प्रीमियम 10 पटीने वाढतो. म्हणजे एका दिवसात सेम डेला तुमचा प्रीमियम किंवा तुमची गुंतवणूक जर तुम्ही समजा 5,000 रुपये तुमचं मार्जिन असेल तर 50,000 होऊ शकते. ओके, हे बँक निफ्टीमध्ये शक्य आहे. बँक निफ्टीमध्ये खूप मोठी व्हॉलॅटिलिटी आहे. आता मी हे सगळे पुढचे वर्ग तुम्हाला सांगतोय. पण प्रत्येक जो नवीन माणूस आहे त्याने छोटी सुरुवात करावी इंट्राडे मध्ये. सगळ्यात आधी आपण 4 व्हीलर शिकल्यावर आपण कुठेतरी ग्राउंड किंवा आपल्या गल्लीमध्ये आपण 4 व्हीलर शिकतो, नॉर्मली ग्राउंडवरच शिकतो. आपण फार स्लो चालवतो ना, 10च्या स्पीडने, 50च्या स्पीडने. पण आपण असं काही डायरेक्ट हैदराबाद किंवा बँगलोरला जात नाही 4 व्हीलर घेऊन. तर त्याला टप्पे आहेत ना आपले थोडेसे. म्हणजे भरपूर प्रॅक्टिस जर तुम्ही केलीत तर इंट्राडे ट्रेडिंग मधून आय अश्युअर यू 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला 3 ते 4,000 रुपये मिळायला काही हरकत नाही. प्रत्येकाचे रिटर्न्स हे वेगवेगळे असतात, कारण प्रत्येकाची सायकोलॉजी, प्रत्येकाचा अभ्यास करण्याची तयारी, प्रत्येकाचं भांडवल, प्रत्येकाची रिस्क घेण्याची तयारी, प्रत्येकाची प्रोफाईल वेगळी, हे नीट समजावून घ्या. प्रत्येक माणूस वेगळा, हर बंदा डिफरंट आहे. आणि ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. आणि माझ्या कित्येक ग्रुपवर विद्यार्थी त्यांचे स्क्रीनशॉट टाकत असतात, लॉसेसची स्क्रीनशॉट टाकतात, विथ अनालिसिस टाकतात. ओके, लॉसेसची स्क्रीनशॉट टाकायला कोणाला आवडत नाही, पण टाकतात काही जे थोडेसे मजबूत आहेत बाय हार्ट. ओके, स्विंग ट्रेडर, पोझिशनल ट्रेडर, आता हा टाइम पिरियड आणि त्यांना मिळणारे हे सगळे रिटर्न्स आहेत. ओके, कशामध्ये? आणि इंट्राडे म्हणजे काय? इंट्राडे म्हणजे बाईंग किंवा सेलिंग. कशामध्ये? या सगळ्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट मध्ये बाईंग किंवा सेलिंग ऑन द सेम डे. कशामध्ये इंट्राडे करू शकतो आपण? स्टॉक्स मध्ये करू शकतो. बरोबर, कॅश इन्स्ट्रुमेंट, फ्युचर आणि ऑप्शन्स. ओके, कॅश आणि फ्युचर आणि ऑप्शन मध्ये फरक समजून घ्या. स्टॉक किती आहेत? 1700, 1800, 1850 NSE वरती लिस्टेड आहेत. आणि 5,500 कंपन्या या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड आहेत. या सगळ्यांमध्ये इंट्राडे करू शकतो का आपण? बाय सेल करू शकतो, शॉर्ट करायला परवानगी नाही. आणि कित्येक याच्यामध्ये आपल्याला इंट्राडे करता येईल. ज्या छोट्या पेनी स्टॉक आहेत ना, त्याच्यामध्ये अजिबात इंट्राडे करू नका. म्हणजे सिलेक्शन ऑफ स्टॉक नंबर 1. इंट्राडे जर तुम्ही करत असाल तर शक्यतो सगळ्या ज्या फ्युचर आणि ऑप्शनच्या कंपन्या आहेत
फ्युचर आणि ऑप्शन मध्ये साधारणतः फक्त आता 140-45 कंपन्या शिल्लक राहिल्या. 208, 209 होत्या 2 वर्षापूर्वी. ओके, तर तेवढ्याच कंपन्यांमध्ये इंट्राडे करा. ओके, हा थंब रूल नाहीये, हे अनुभवाने आलेले काही महत्वाच्या गोष्टी आहेत. ओके, शक्यतो कॅश मध्ये करा. कॅश मध्ये करा म्हणजे काय, जेवढं भांडवल आहे त्याला लिव्हरेज पण मिळतं, त्याला मार्जिन पण मिळतं. ओके, काय करायचं, आपली सुरुवात कॅश पासून करा. म्हणजे काय, एक स्टॉक घेतलाय रिलायन्सचा, काहीतरी 2140 क्लोजिंग होतं. ठीक आहे, तर तुम्ही रिलायन्सचं क्लोजिंग समजा काहीतरी रिलायन्सचा स्टॉक काहीतरी 2140 रुपयाला घेतलं, 2170 रुपयाला विकला एका दिवशी, तर तुम्हाला 30 रुपये प्रॉफिट झालं. साधारणतः किती झाली टक्केवारी, 1.5% झालं. ओके, तर हे झालं कॅश ट्रेडिंग. आणि तुमच्याकडे बऱ्यापैकी नॉलेज असेल, सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट, तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शनचं खूप तुफान नॉलेज असेल. ओके, कॉन्फिडन्स असेल, भांडवल असेल. सगळ्यात मोठं भांडवल हे अभ्यासाचं लागतं, बाकीचे भांडवल तर तुम्हाला मिळू शकतात. ओके, तर तुम्ही फ्युचर किंवा ऑप्शन्स मध्ये एक लॉट, किमान एक लॉट तुम्हाला इंट्राडे करता येतो. आणि लॉट साईज कोण ठरवतं, एक्सचेंज ठरवतं. ओके, त्यांची एक कमिटी असते. टेक महिंद्रा 1200 ची लॉट साईज आहे, म्हणजे तुम्हाला एक लॉट 1200चाच घ्यावा लागेल किंवा विकावा लागेल, फ्युचरचा किंवा ऑप्शनचा. फ्युचर आणि ऑप्शन बद्दल मी जास्त बोलणार नाही, फ्युचर आणि ऑप्शनचा आपला आणखी आहे मॉडेल पुढे. ओके, किंवा मग तुम्ही इंडेक्स मध्ये करू शकता, निफ्टी किंवा बँक निफ्टी. आपली जी यंग जनरेशन आहेत ना, माझे जे तरुण मित्र आहेत माझ्यासारखे 25, 26, 20 वर्षाचे, हे सगळे या बँक निफ्टी मध्ये खुले झाले. का, एका दिवसात 10 पट होतात ना पैसे कधी कधी, आणि 2-3 पट म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी सहज होतं. आणि बँक निफ्टी मध्ये हारणाऱ्यांचं प्रमाण 80, 85, 90% आहे. सगळा डेटा काढून बघा. जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत, रिटेल ट्रेडर आहेत, त्या सगळ्यांचं हारण्याचं प्रमाण 80-90% दररोज आपले इंट्राडे मध्ये पैसे घालवतात. कमोडिटी, एमसीएक्स नावाचं एक मार्केट आहे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज. त्याच्यामध्ये गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल रात्री 11:30 पर्यंत मार्केट सुरू असतं. ओके, करन्सी सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालते. करन्सीमध्ये 4 पेअर आहेत, USD INR, युरो INR, JPY INR, GBP INR. तर 80-90% जे बल्क ट्रेडिंग चालतं ते USD INR, अमेरिकन डॉलर व्हर्सेस रुपी या पेअर मध्ये चालतं. एक 5-10 पैशाची मुवमेंट असते, $1000 एक लॉट असतो. ओके, तर 10-20 पैशाची मुवमेंट असते हार्डली. ओके, पण याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी कमी असते आणि बँक निफ्टीमध्ये तुफान व्हॉलेटिलिटी असते. व्हॉलेटिलिटी म्हणजे काय, अनिश्चितता. व्हॉलेटिलिटी असेल तरच पैसे मिळतात. व्हॉलेटिलिटी म्हणजे चेंजेस इन प्राइसेस. ओके, जितकी व्हॉलेटिलिटी जास्त असेल, जितकी लिक्विडिटी जास्त असेल एखाद्या स्टॉकमध्ये, त्याच स्टॉकमध्ये इंट्राडे करा, हाय बीटा स्टॉकमध्ये करा. ओके, पण सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना मी एक जो मंत्र देतोय, फ्युचर आणि ऑप्शन स्टॉक लिस्ट इन NSE इंडिया असं जरी टाईप केलं आपल्या गुगल महाराजकडे, तुम्हाला सगळी लिस्ट येऊन जाईल. तर त्या स्टॉकमध्ये का करायचंय याची काही ठोस कारण आहेत. ओके, आणि जिथे व्हॉलेटिलिटी असेल, म्हणजे एक तर तुम्ही बाय किंवा सेल करू शकता, आणि सेम डेला तुम्हाला तुमची पोझिशन स्क्वेअर ऑफ करायची आहे. हा इंट्राडेचा अर्थ आहे. म्हणजे काय, 100 स्टॉक सकाळी मी घेतले विप्रोचे, तर मला दुपारपर्यंत मार्केट बंद होईपर्यंत हे 100 स्टॉक विकलेच पाहिजेत, असं काही कंपल्सरी नाहीये. तुम्ही त्याला डिलिव्हरीतही कन्वर्ट करू शकता. ओके, पण ही शिस्त ठेवा की जर तुम्ही इंट्राडे करत असाल तर सेम डेला ते स्क्वेअर ऑफ करा. ओके, आणि हे खाली एक मी चित्र दिलंय. हे चित्र कशाचं आहे, बँक रॉबरीचं चित्र आहे. बँक रॉबरी तुम्ही बघितलंच ना आपलं, कुठले पिक्चर होते, धूम 1, धूम 2, धूम 3. ओके, तर इंट्राडे ट्रेडिंग हे अगदी त्या म्हणजे बँक रॉबरी सारखंच, जिथे तुम्हाला प्लॅनिंगला खूप वेळ लागतो. बँक रॉबरी करायची म्हणजे तुम्हाला रेकी करावं लागतं ना, नाही? ओके, काय असतं बँक रॉबरीमध्ये, तुम्हाला भरपूर प्लॅनिंग करावं लागतं.
कोण कुठून कसं शिरणार, कॅमेरा कुठे, ब्ला 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 ब्ला. आणि तुम्हाला आतमध्ये गेल्यावर फार कमी वेळ मिळतो. 2, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं. आता या इंट्राडेला थोडासा जास्त वेळ मिळतो आपल्याला, 1-2 तास. ओके. पण काही काही स्ट्रॅटेजीला खूप कमी वेळात बाहेर पडायचं. अगर आप ज्यादा समय बैंक में बिताते हो तो आपके ट्रैप होने के चांसेस बहुत ज्यादा है, पकड़े जाने के चांसेस बहुत ज्यादा है. सेम इंट्राडे ट्रेडिंग वही तसंच आहे. जितकं लवकर तुम्हाला प्रॉफिट घेऊन पॉकेटमध्ये टाकून बाहेर पडता येईल बँकेच्या, तेवढं जास्त फायद्याचं आहे. ओके. त्याच्यामुळे माझे बरेच मित्र ज्यांना एक्झिट स्ट्रॅटेजी माहित नाही, एंट्री स्ट्रॅटेजी माहित नाही, ते काय करतात, त्यांचा प्रॉफिट दिसतो, त्यांना काहीतरी 1200 रुपये प्रॉफिट दिसतो. आज सकाळी 10 वाजता ट्रेड टाकला, 11च्या आसपास 1200 रुपये प्रॉफिट झालेलं असतं. पण त्यांना टेक्निकलचं नॉलेज किंवा एक्झिट स्ट्रॅटेजी नसल्यामुळे तो पार एकदम 200 रुपयावर येऊन जातो. मग त्यांचं थोडंसं धडधड वाजत, म्हणजे ते बिट्स वाढायला लागतात आणि मग ते 200 रुपये घेऊन बाहेर पडतात किंवा कधी कधी प्रॉफिट लॉसेस मध्ये कन्वर्ट होतो. ओके. मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंग हे बैंक रॉबरी सारखे, जितना जल्दी हो सके उतना प्रॉफिट पॉकेट में डालो और भाग जाओ, हिट एंड रन. ओके. I hope I'm making sense and this is fantastic. ओके. इंट्राडे ट्रेडिंग सगळे सुरू करू शकता, काही अडचण नाही, कारण प्रत्येकाकडे आता सध्या अँपल टाइम आहे, भरपूर वेळ आहे. ओके. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण 2 प्रकारचे ट्रेड करू शकतो, एक तर लॉंग किंवा शॉर्ट. लॉंग म्हणजे काय, बुलिश ट्रेड असे याला मी म्हणतो. लॉंग ट्रेड आणि शॉर्ट ट्रेड. लॉंग ट्रेड म्हणजे काय, आधी बाय करायचं आणि नंतर सेल करायचं इंट्राडे मध्ये. ओके. असं गृहीत धरा की तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया या स्टॉक मध्ये तुम्हाला बुलिश एंट्री मिळाली. आपण सगळ्या स्ट्रॅटेजीज डिस्कस करणार आहोत. फॅन्टॅस्टिक. मी सगळी प्रोसेस डेव्हलप केली. ओके. त्याच्यामुळे काळजी करू नका. मी काय केलं, सकाळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे 341 रुपयाचे भाव सुरू होतात, मला छानपैकी एक बुलिश कॅन्डल मिळाली. मी काय केलं, बाय केले 341 रुपयाला 100. किती लागले मला पैसे, काहीतरी 34,100 समथिंग. ओके. आणि तो भाव 350 रुपये झाला, म्हणजे 9 रुपयाने स्टेट बँक ऑफ इंडिया वाढला. तर 9 गुणिले 100, 900 रुपये हा माझा प्रॉफिट झाला. हा झाला लॉंग ट्रेड. आणि शॉर्ट सेलिंग काय असते, शॉर्ट सेलिंग हा माझा सगळ्यात आवडता, म्हणजे आय लव्ह शॉर्ट सेलिंग. का माहितीये का, सांगतो काय होतं शॉर्ट सेलिंग मध्ये. शॉर्ट सेलिंग मध्ये जर स्टॉक तुम्ही वर विकला अशा पद्धतीनं आणि खाली बाय केलं, तर तुम्हाला मंदी असेल तर चांगले पैसे मिळतात, जास्त मिळतात आणि जास्त वेगाने मिळतात, जास्त स्पीडने मिळतात. कारण जेव्हा पॅनिक सेट होतं ना एखाद्या स्टॉकमध्ये, पॅनिक मध्ये स्टॉक असे धाडकन खाली पडतात आणि चढताना मात्र टप्प्याटप्प्याने स्टेप वाईज पडतात. तुम्ही ती स्लाइड बघितलेली आहे का, आपण लहान मुलांना घेऊन जातो ना बागेमध्ये, स्लाइडने चढतात बरोबर. त्याला काहीतरी समजा 50 सेकंद लागत असतील चढायला, आणि ते स्लाइडवर जेव्हा बसतात आणि खाली येतात, घसरगुंडी आपण मराठीत म्हणतो त्याला, त्याला हार्डली 5 सेकंद लागतात खाली यायला. ओके. सेम तसंच चढताना थोडासा वेळ लागतो, ग्रीड, आणि उतरताना पॅनिक, या 2 इमोशन वरती मार्केट चालतं. पॅनिक सेट झाली काय होतं, घसरगुंडी सारखे ते खाली येतं. तुम्हाला शॉर्ट सेलिंग मध्ये, शॉर्ट सेलिंग हा अत्यंत आवडीचा प्रकार आहे. माझा पुट फ्युचर शॉर्ट करणे, शॉर्ट सेलिंग, माझे ऑलमोस्ट 60% ट्रेड शॉर्ट सेलिंग मी शोधत असतो. आणि वाईट कामगिरी करणारे स्टॉक जास्त आहेत ना, बरोबर ना. चांगल्या कामगिरी करणारे स्टॉक, चांगलं फंडामेंटली स्ट्रॉंग परफॉर्म करणारे स्टॉक हे फार कमी असतात, साइडवेज असणारे जास्त असतात. आणि त्याहीपेक्षा जास्त मोठी संख्या आहे ही वाईट काम करणाऱ्या स्टॉकची असते. 4 स्टॉकने सगळ्यांना चांगले पैसे दिले ना मागच्या 1-1.5 वर्षात शॉर्ट सेलिंग. कोणते कोणते स्टॉक होते ते, येस बँक, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, टाटा मोटर्स, DHFL. आपले भरपूर लोक त्याच्यात ट्रॅप झाले कारण ते बाय करतात. आम्ही शॉर्ट सेलिंगचे मौके हम लोग ढूंढते रहते. ओके. काय असतं शॉर्ट सेलिंग मध्ये समजावून घ्या. मी 300 रुपयाला आधीच सेल करू शकतो, माझ्याकडे एकही स्टॉक नसला तरी सुद्धा मी सेल करू शकतो. समजावून घ्या. एकाच दिवसापूर्वी ही फॅसिलिटी
मार्केटमध्ये उपलब्ध आहे. 300 रुपयाला समजा मी XYZ स्टॉक विकला, सेल केला, तो स्टॉक जर खाली आला 10 रुपयांनी 290 ला मी बाय करायचं. म्हणजे 10 रुपये जर तो स्टॉक खाली पडला, 10 गुणीला 100 स्टॉक समजा मी शॉर्ट केले. शॉर्ट करा, शॉर्ट सेलिंग म्हणा, त्याला सारखं म्हणा. ओके, तर मी त्याला शॉर्ट सेल करू शकतो आणि मंदीमध्ये पडणाऱ्या स्टॉक मध्ये मला 10 रुपये गुणीला 100, 1000 रुपये प्रॉफिट होईल. ओके, म्हणजे जगातलं हे एकमेव असं मार्केट आहे, तेजी असो मंदी, रोज पैसे कमाने की संधी. ओके, शॉर्ट सेलिंगचं आणखी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो. इंदोर मार्केट आहे समजा. इंदोर मार्केट गव्हासाठी, चना आणि सोयाबीनसाठी प्रसिद्ध आहे. इंदोर MP. ते सिओर लोकवन असे गव्हाचे प्रकार. एक खूप स्मार्ट ट्रेडर आहे तुमच्यासारखा. तो काय करतो, त्या मार्केटमध्ये त्याला भावाचा अंदाज आहे की सध्या आज मार्केटमध्ये गव्हाचा भाव काय सुरू आहे. त्याने काय केलं, एक पार्टी पकडली, ज्या पार्टीला गहू पाहिजे होते. त्या पार्टीसोबत तोंडी सौदा केला. त्यांना काय सांगितलं की 3000 रुपये क्विंटलने मी दादा तुम्हाला काय करतो, 100 क्विंटल गहू विकतो. ओके, त्याने एक बायर शोधला आणि बायर शोधल्यावर गव्हाचा सौदा त्याने केला. एक बायर शोधला, हा सेलर आहे. त्याने काय सांगितलं, 3000 रुपये क्विंटलने 100 क्विंटल गहू मी तुम्हाला विकायला तयार आहे. फक्त मी डिलिव्हरी तुम्हाला 1-2-3 तासात देतो, मार्केट बंद व्हायच्या आत देतो. तो म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, त्याच्याकडून त्याने ऍडव्हान्स घेतला. ओके, त्याने काय केलं, हा खूप स्मार्ट व्यापारी होता. याने काय केलं, मार्केटमध्ये थोडासा फिरला, त्याची ओळखी होती ना मार्केटमध्ये, इंदोर मार्केटमध्ये. एक गहू विकणारा 29 रुपयाला जो गहू विकायला तयार आहे, त्याला सांगितलं 100 पोती गहू देतो का 100 क्विंटल, 29 ला. तो म्हणे हो. याने काय केलं, त्याच्याकडचे गहू घेतले 100 क्विंटल आणि जो आधीचा सौदा झाला होता त्याला 3000 रुपयांनी देऊन टाकले. ओके, म्हणजे काय झालं, 2900 ने घेतले, 3000 विकले. म्हणजे काय झालं, त्याने फक्त माल फिरवला. ओके, एकाशी विक्रीचा सौदा केला, आधी विकलं आणि नंतर बाय केलं. पण याला अट काय, दिवसभराची मुदत आहे. दिवसभराच्या मुदतीमध्ये त्याला ते गहू त्याला द्यायचे. तो वायदा आहे त्या व्यवहारातला. ओके, ते याला म्हणतात शॉर्ट सेल. आय होप यू आर क्लिअर विथ दिस कन्सेप्ट. शॉर्ट सेलिंग आणि लॉंग अशा दोन प्रकारचे. तेव्हा तेजी असो मंदी, रोज पैसे कमाने की संधी, असं एकमेव मार्केट आहे सगळ्या याच्यामध्ये. ऍडव्हान्टेजेस काय काय, इंट्राडे ट्रेडिंग जर तुम्ही कराल तुम्हाला एक लिव्हरेज मिळतं. लिव्हरेजचा अर्थ समजून घ्या. लिव्हरेज प्रत्येक ब्रोकर वेगवेगळं देतो. याला लिव्हरेज, मार्जिन, एक्सपोजर असे समानार्थी शब्द आहेत. ओके, समजा तुमच्या अकाउंटला फक्त 5000 रुपये आणि 10 पटीचं मार्जिन तुम्हाला देतोय ब्रोकर. ओके, तर तुम्हाला 10 गुणीला 5, 50,000 रुपयाची पोझिशन घेता येते. म्हणजे बाय लॉंग किंवा शॉर्ट. ओके, दोन्ही पद्धतीनं तुम्हाला ट्रेडिंग करता येते. म्हणजे 10 काही ब्रोकर 40 पटीचं देतात. आणि या लिव्हरेजमुळेच लोकांचे खिसे फाटलेले आहेत. कारण विनिंग स्ट्रॅटेजीज नसल्यामुळे या गोष्टी झाल्या. अंधाधुंद फायरिंगमुळे जे आपले रिटेल ट्रेडर आहेत त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. ओके, तर लिव्हरेज ही दुधारी तलवार आहे. म्हणजे फायदा पण होईल, तोटा पण होईल. ओके, पण ज्यांना चांगले स्किल्स आहेत ते या लिव्हरेजचा वापर करून अतिशय चांगला ROI त्याच्यावरती मिळवू शकतात. म्हणजे काय, की माझ्याकडे भांडवल फक्त 5000 रुपये, पण मी 50,000 रुपयाचं काय केलं, ट्रेडिंग केलं आणि मला फक्त 1% प्रॉफिट झालं. 50,000ला 1% किती, 500 रुपये ना. ओके, पण माझं भांडवल 5,000 होतं. म्हणजे 5,000ला मला क्लोजिंग पर्यंत 500 रुपये मिळाले. म्हणजे 10% ROI झाला मला. माझा ROI किती झाला, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 10% झाला दिवसाला. 10%. इट्स अ व्हेरी व्हेरी अट्रॅक्टिव्ह रिटर्न. ओके, ओव्हरनाईट कोणतीही रिस्क आपल्याला घ्यायची नाही इंट्राडे ट्रेडिंग मध्ये. कॅरी करूच नका तुमच्या पोझिशन. म्हणजे तुम्हाला शांत झोप येईल. उद्या गॅप अप, गॅप डाऊन किंवा भानगडी किंवा आपल्याला ओव्हरनाईट कोणतंही टेन्शन येणार नाही. हा इंट्राडे. इमिजिएट फीडबॅक मिळतो. तुमचा पेपर कोण चेक करतो, तुम्ही बरोबर का चूक? मी किंवा बाकीचे कोणी तज्ञ चेक नाही करत, ते टर्मिनलच चेक करतो. ताबडतोब तुमचा रिझल्ट येतो. बाय करा किंवा शॉर्ट सेल करा.
टर्मिनलवर तुम्हाला लगेच रिझल्ट दिसतो. आणि जसं मी सांगितलं की प्रॉफिट इन एनी मार्केट, बुलिश किंवा बेरिश. बुलिश म्हणजे काय? तेजीचं मार्केट. बेरिश म्हणजे काय? मंदीचं मार्केट. आता सध्या बुलिश आहे ना निफ्टी, बरोबर आहे. लोअर ट्रान्झॅक्शन कॉस्ट, फार कमी ब्रोकरेज लागतं, फार आणि फ्लेक्झिबल टायमिंग आहे. सकाळी 9:15 ते रात्रीच्या 11:30 पर्यंत 2-3 मार्केट उघडे आहेत. इक्विटी मार्केट NSE BSE 3:30 पर्यंत उघड आहे. MCX करन्सी 5 वाजेपर्यंत उघड आहे. आणि कमोडिटी मार्केट हे रात्रीच्या 11:30 पर्यंत, कधी कधी 12 पर्यंत डे लाईट सेव्हिंग करतात. ते सगळे बेनिफिट्स आहेत त्याचे. आणि फायनान्शियल फ्रीडम आहे ना. स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवायला एकच गोष्ट लागते, म्हणजे भांडवल कमी असलं तरी चालतं, रेंज पाहिजे चांगली. रेंज आमच्या कंपनी चांगली आहे जिओची. आय एम दी स्टॉक होल्डर सिन्स 12 years इन रिलायन्स इंडस्ट्रीज. ओके. लिव्हरेज काय? बारोड मनी. ओके. जसं मी आता सांगितलं तुम्हाला की 10,000 रुपये असतील तुम्हाला 1 लाखाचं इन्फोसिस किंवा कुठल्याही कंपनीचं. आणि जितकी कंपनी चांगली, जितकी कंपनी मोठी, तितकं लिव्हरेज जास्त देतात. लिंबू टिंबू कंपनीला लिव्हरेज नसतं. प्रत्येक ब्रोकरचं जर तुम्ही फक्त त्या झिरोदा मार्जिन कॅल्क्युलेटर असं जर टाईप केलं, गुगलमध्ये सर्च केलं, तुम्हाला कम्प्लीट लिस्ट येईल. पण आता सध्या काही वादविवाद सुरू आहेत या लिव्हरेजवर. कुठले वादविवाद सुरू आहेत? लिव्हरेज संपणार किंवा लिव्हरेज बंद होणार. आणि हा फार मोठा फटका ब्रोकर लोकांसाठी असू शकतो. पण एका दृष्टीने चांगलं आहे, म्हणजे लोकांची जी कत्तल होते मार्केटमध्ये ती होणार नाही लिव्हरेज जास्त घेतल्यामुळे. आणि काहीच म्हणजे तयारी नसल्यामुळे लिव्हरेज घेऊन लोक स्वतःचं भांडवल कमी करत असतात. ओके. लिव्हरेज जे आहे ते संपण्याच्या मार्गावर आहे. काही बदल होत आहेत स्टॉक मार्केटमध्ये, आणि ते चांगले वाईट अशा दोन्ही अर्थाने आहेत. म्हणजे कोणते? आतापर्यंत काय होतं? BTST होतं मार्केटमध्ये, इंट्राडे ट्रेडिंग मध्ये BTST होतं. BTST म्हणजे आम्ही काय करायचो? 2:30-3 वाजता एक ब्रेकआउट मिळाला, स्ट्रॉंग ब्रेकआउट, व्हॉल्यूम, कॅन्डल, RSI 60 क्रॉस करून व्यवस्थित सगळं बॉलिंजर बँड, स्क्वीज ब्रेकआउट, सगळं असं सगळं मिश्रण मिळालं की आम्ही 2-2:30 वाजता पोझिशन घ्यायचो. आणि हे फक्त चांगल्या प्रीमियम स्टॉक मध्येच होतं. ओके. आणि त्या स्टॉकला, A ग्रुपच्या स्टॉकमध्ये, हे स्टॉक विकत घ्यायचे डिलिव्हरीला. काय ती डिलिव्हरी नव्हती ऍक्च्युली. सेकंड डेला मार्केट ओपनिंगला किंवा 11 वाजता विकून टाकायचं. ओके. त्याला म्हणायचो BTST. BTST म्हणजे काय? बाय टुडे सेल टुमॉरो. तर ती व्यवस्था बंद केली. त्याच्यानंतर डिलिव्हरीसाठी पूर्ण मार्जिन आता भरावं लागणार आहे. आणि इंट्राडे ट्रेडिंगचं मार्जिन 1 डिसेंबर पासून बंद होण्याच्या चिन्ह आहेत. अजून याच्यावरती भरपूर डाऊट्स आहेत, भरपूर कन्फ्युजन आहे. सेबीने मला असं वाटतं रोलबॅक केलंय. फक्त मार्जिन कमी होऊ शकतात असा माझा अंदाज आहे. पण मला असं वाटतं मार्जिनपेक्षा आपल्याला विनिंग स्ट्रॅटेजीज जर आपल्याकडे असतील ना, तर या मार्जिन बिर्जिनचं फारसं आपल्याला टेन्शन घेण्याचं काम नाही. ओके. आणि ब्रोकर टू ब्रोकर ते व्हेरी करतात. ओके. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये त्या 3 झोनवरती मी काम करत असतो. सकाळी 9:15 ते 11 हा तुफान हाणामारीचा गेम असतो. प्रचंड व्हॉलॅटिलिटी या झोन मध्ये असते. आणि 11 ते 2 याला साधारणतः तुम्ही लंच टाइम समजा. याच्यामध्ये मार्केट स्टेबल असतं, बरेचसे स्टॉक साइडवेज असतात. त्याच्यामध्ये फार मोठा चढ उतार, व्हॉलॅटिलिटी अत्यंत कमी होते. ओके. आणि 2 ते 3:30 या वेळेमध्ये परत एकदा तुफान व्हॉलॅटिलिटी, प्राइसेस मधले चढ उतार येतात. का? त्याचं कारण इन्स्टिट्यूशनल पार्टिसिपेशन, FIs, DIs, त्यांचं बाईंग सेलिंग बऱ्यापैकी, बल्क ऑफ बाईंग सेलिंग 2च्या नंतर चालतं. मी अनुभवानं सांगू शकतो, मी तुम्हाला, आय वॉज विथ FIs. ओके. तर या पिरियडमध्ये तुमची व्हॉलॅटिलिटी तुफान असते. आपल्याला 3ही झोनमध्ये काम करायचं. पण मी असं म्हणेल की हा जो सकाळचा झोन आहे ना, याच्यासाठी मी एक स्ट्रॅटेजी डिझाईन केली आहे, OHLC. ओके. ती तुफान चालणारी, अतिशय म्हणजे सोपी, अतिशय पॉप्युलर, अतिशय चांगला रिझल्ट देणारी एक स्ट्रॅटेजी आपण वापरणार आहोत. इथे एक स्ट्रॅटेजी वापरणार आहोत, इथे काही स्ट्रॅटेजीज वापरणार आहोत. सो झोननुसार आपण काही स्ट्रॅटेजीज डेव्हलप आणि डिझाईन केलेल्या आहेत. हा आणि हा दोन्ही माझे लाडके झोन आहेत इंट्राडेसाठी. आणि हे सगळं तुम्हाला जो आहेर द्यावा लागतो मार्केटमध्ये, मला सगळ्यांना पैसे द्यावे लागतात.
हे इंट्राडेचं ब्रोकरेज आहे. ओके, शक्यतो जे छोटे ब्रोकर आहेत, डिस्काउंट ब्रोकर आहेत, त्या डिस्काउंट ब्रोकरकडे आपण ट्रेडिंग करतो. झिरोदा, अपस्टॉक्स, 5 पैसा असे बरेच ब्रोकर आहेत. कारण प्रीमियम ब्रोकरचं ब्रोकरेज खूप जास्त असतं. फॉर एक्झाम्पल झिरोदा हा 1 पैसा 100 रुपयाला ब्रोकरेज असतो आणि हे सगळे चार्जेस 3 पट येतात. म्हणजे 1 गुणेला 3 म्हणजे 3 पैसे टोटल तुम्हाला खर्च येतो. हे सगळे पैसे, मग हे सगळे खर्च धरून सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन चार्जेस एक्सचेंज घेतं, गव्हर्नमेंट घेतं, जीएसटी, सेवी चार्जेस घेतं, स्टॅम्प चार्जेस वगैरे असं सगळं मिळून प्रत्येकाच्या खिशात पैसे जातात. मला काही फारसं हे इतकं महत्वाचं नाही वाटत, कारण हे खूप छोटा कंपोनंट आहे. सगळं लक्ष पैसे कसे मिळतील ते कमवायला शिका ना. खर्चाचं ताण कशाला घेता? प्रत्येक जण म्हणतो की मला खर्च वाचवायचा, कमाई वाढवली. हा छोटा कंपोनंट आहे. ओके, कमाई वाढवण्यासाठी चांगल्या गोष्टी आपल्याला आत्मसात केल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे, एक्सपर्ट झालं पाहिजे. बघा, सिलेक्शन ऑफ ब्रोकर. आता हे काही ब्रोकर दिलं, शेरखान, मोतीलाल ओस्वाल, झिरोदा, कुठे अकाउंट उघडा. ओके, डिस्काउंट ब्रोकर आणि प्रीमियम ब्रोकर असे दोन्ही ब्रोकर लागतात इंट्राडे ट्रेडिंगला. मग का? कारण चार्टिंग साठी जे सगळ्यात चांगलं सॉफ्टवेअर आहे ते या प्रीमियम ब्रोकरकडे असतं. ओके, हे प्रीमियम ब्रोकर आहेत आणि हे डिस्काउंट ब्रोकर आहेत. हा एकच दिसतो डिस्काउंट ब्रोकर याच्यामध्ये, हे बाकीचे प्रीमियम ब्रोकर आहेत, एचडीएफसी वगैरे. ओके, डिस्काउंट ब्रोकर याच्यासाठी निवडायचा असतो कारण आपल्याला अतिशय कमी ब्रोकरेज, अतिशय कमी कमिशन, टॅक्सेस लागतात, म्हणून आपल्याला डिस्काउंट ब्रोकर, कारण हे बाकीचे परवडत नाही. ओके, आणि चार्टसाठी मी शेरखान गेल्या 10-12 वर्षापासून वापरतो. अतिशय सुंदर चार्टिंगचं प्लॅटफॉर्म आहे, अतिशय चांगलं रिसर्च आहे. मोतीलाल ओस्वाल इज वन मोर फॅन्टॅस्टिक ब्रोकर. ओके, असे 2 ब्रोकरकडे आपलं खातं उघडा. ओके, इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल तर. आणि हे खाते बिते उघडले पाहिजेत ना, डीमॅट उघडले पाहिजेत, वेगवेगळ्या वाटल्यास वेगवेगळ्या नावाने उघडा. त्याचा फायदा काय होईल? एक पत्नीच्या नावाने किंवा तुमचे वडील काय आपल्या घरातल्या 2 फॅमिली मेंबरच्या नावाने वेगवेगळं उघडा, म्हणजे तुम्हाला चांगल्या आयपीओला 2 लॉट टाकता येतील ना सेपरेट, प्रोबॅबिलिटी वाढली. मी नेहमी प्रोबॅबिलिटीवर काम करतो. हायेस्ट प्रोबॅबिलिटी जर असेल त्याचं विनिंग गेम ना. ओके, नेहमी इंट्राडे ट्रेडिंग मध्ये बिग फिश ला फॉलो करा. ओके, बिग फिश म्हणजे कोण? इन्स्टिट्यूशन तुमच्याशी बोलत असतात. 90% जे लोक हारतात इंट्राडे ट्रेडिंग मध्ये ते याच्यामुळे हारतात, कारण अपोजिट डायरेक्शनला रिटेल आणि इन्स्टिट्यूट असतात. फॉलो देम. आणि कसं फॉलो करायचं? तुम्हाला चार्ट्स तुमच्याशी बोलायला लागले पाहिजेत, तुमचे कॅन्डलस्टिक, न्यूज, रिझल्ट तुमच्याशी बोलायला लागले पाहिजेत. आपण असं सगळं कम्प्लीट 360 डिग्री आपण त्याचा विचार करतो. का पैसे हारतो आपण मार्केटमध्ये? एक तर गॅमलिंग, त्याच्यानंतर लॅक ऑफ एज्युकेशन, एक तर शिकत नाही, आणि तुमची शिकण्यासाठी एक फार मोठी युनिव्हर्सिटी आहे, युट्यूब विद्यापीठ आहे तुमचं. 5 मिनिट में 5,000 रुपये कैसे कमाए, काय त्याच्यावर काय मिळणार आहे तुम्हाला? ओके, बिग फॅट इगो, वी डोंट ऍक्सेप्ट अवर मिस्टेक्स, वी डोंट डू एनी रिस्क अनालिसिस. तर हे न केल्यामुळे, कॅज्युअल अप्रोच असतात आपलं, की आपण डायरेक्ट आता डीमॅट उघडलं, सोमवारपासून मंगळवारपासून आपण ट्रेडिंग चालू करू, आणि काय शेवटी बाय अँड सेलच करायचंय. इतक्याला वर गेला, 100ला घेतला आणि 105ला गेला, प्रॉफिट 500 रुपये. इतका कॅज्युअल अप्रोचने आपण काम करतो. त्याच्यामुळे मला इंट्राडे ट्रेडरची दरवर्षी नवीन बॅच भेटत असते. मी गेल्या 7-8 वर्षापासून रिटेलरच्या संपर्कामध्ये. ओके, टोटल करिअर 12-14-15 वर्षाचं आहे स्टॉक मार्केटमधलं. दरवर्षी नवीन लोक भेटतात. का भेटतात? कारण त्यांचं भांडवल संपतं. भांडवल का संपतं? ओव्हर ट्रेडिंग, ओव्हर एक्सपोजर. ओके, त्याच्यामुळे एक तर लॉसेस सुद्धा होतात आणि मोठं ब्रोकरेज, मोठं टॅक्सेस कमिशन ते जनरेट करतात. असा दान धर्म त्यांचा चालू असतो. आणि 2019 ची बॅच गेली, 2020ला एक नवीन बॅच मार्केटमध्ये येते. नया उत्साह, नया जोश, नई उमंग, नया कॅपिटल साथ वो इंट्राडे ट्रेडिंग में लग जाते हैं. फार कॅज्युअली घेतात लोक इंट्राडे ट्रेडिंग. ओके, सो हे 4 दुश्मन आहेत तुमचे. रिस्क रिवॉर्ड रेशो कमीत कमी
म्हणजे 1 रुपया जर तुमचा स्टॉप लॉस असेल, किमान 2 रुपये तुमचा रिवॉर्ड हा चार्टवर ठरतो. तुमचं टार्गेट आहे चार्टवर ठरतो. ओके, ते 1 रुपया जर तुमची रिस्क असेल तर 2 रुपये तुमचं रिवॉर्ड असलंच पाहिजे. 1:2 असेल तरच त्या ट्रेडमध्ये एंट्री करा. ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची स्टोरी आहे. म्हणजे ही स्टोरी माझ्यासाठी इतकी डोक्यात बसली, फिट्ट बसली. 4 रूल जर तुम्ही स्टॉक मार्केटचे तुमच्या डोक्यात घट्ट चिकटवले, तुमचा कधीच लॉस होणार नाही. ओके, कधीच लॉस होणार नाही याचा अर्थ समजावून घ्या. ऍव्हरेज लॉस होणार नाही म्हणजे काय? समजा महिन्याभरात तुम्ही 30 ट्रेड टाकले आणि इंट्राडे मध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो जर चांगला असेल ना, तर तुम्ही एंड ऑफ द मंथ प्लस मध्येच राहता. अगदी 10 ट्रेड टाकले आणि समजा तुमचा फक्त 5 ट्रेड पॉझिटिव्ह गेले आणि 5 मायनस गेले, तर 1 रुपयाचा स्टॉप लॉस, 5 रुपये ते गेले आणि याला 2 रुपयाचं रिवॉर्ड म्हणजे काय? 10 मायनस 5 म्हणजे 5 रुपये. म्हणजे एंड ऑफ द मंथ तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये राहता. ओके, पण जर तुम्ही हे 4 रूल्स पाळलेत ना कॅसिनोचे, तर स्टॉक ट्रेडिंग मध्ये अजिबात तुम्हाला कधीच अपयश येणार नाही. हॅपी लॉसेस होऊ शकतात. हॅपी लॉसेस म्हणजे काय? बहुत अच्छी पढ़ाई की, मुझे नीचे बहुत बुलिश कॅन्डल मिली, मी बाय केलं इंट्राडेला दुपारी 11 वाजता. एवढं करूनही तो स्टॉप लॉस खाली आला. समजा स्टॉप लॉस हिट झाला. ओके, स्टॉप लॉस सुद्धा चुकीचा लावतो. ओके, तर स्टडी करून सुद्धा 3 स्टार 4 स्टार ट्रेड मिळाला समजा, तरी तुमचा जर स्टॉप लॉस हिट होत असेल तर एखाद्या वेळेस ते शक्य होऊ शकतं. त्याला म्हणतो आम्ही हॅपी लॉस. पण अंदाजून फायरिंग केली तर तो झाला सॅड लॉस. त्याला म्हणतात गॅमलिंग. तुम्ही कॅसिनो मध्ये गेलात का कधी? आय हॅड बीन टू कॅसिनो सो मेनी टाइम्स. तर मला तिथली व्यवस्था बघायची असते. जर तुम्ही हे करू शकलात ना, हे 4 रूल जर पाळलेत कॅसिनोचे, कॅसिनोमध्ये 2 घटक असतात. एक सट्टेबाज, जे सट्टा लावतात, बेटिंग करतात. गोव्या बिव्याला गेला असेल ना रॉयल कॅसिनो वगैरे, त्या मांडवी नदीमध्ये, किंवा काही आपण ते लास वेगास वगैरे फेमस आहे. ओके, युट्यूबवर तरी बघा कमीत कमी आज कॅसिनो कसं चालतो. रावलेट म्हणून एक चक्र आहे. दिस इज अ व्हील रावलेट. ओके, काय असतं याच्यावरती? 36 डिजिट्स असतात, वेगवेगळे आकडे असतात. आणि सट्टा लावणारा हा काय करतो? एका कुठल्या तरी डिजिटवर तो आपली बोली लावतो. $100 17च्या आकड्यावर. ओके, वेगवेगळे लोक वेगवेगळे याच्यावर लावतात, बेट लावतात. काय होतं? शेवटी एक फिगर, एक डिजिट जिंकते आणि 35 डिजिट हारतात. म्हणजे 2 लोक आहेत, एक गॅमलर आहेत आणि एक त्या कॅसिनोचा मालक आहे, ज्याच्या मालकीचं व्हील आहे, आणि त्याचा नौकर आहे, त्याचं डीलर असतं नाव, त्याला डीलर म्हणतात. ओके, तर ही पूर्ण प्रोबॅबिलिटीचा हा गेम आहे. इंट्राडे ट्रेडिंग घ्या, स्टॉक ट्रेडिंग घ्या, स्विंग घ्या, इन्व्हेस्ट, सगळं दिस इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. ओके, स्टॉक मार्केट. सो आय एम सो एक्साइटेड टू एक्सप्लेन यू ऑन दिस. आय लव्ह दिस. ओके, काय असतं याच्यामध्ये? जे लोक सट्टा लावतात त्यांच्या बाजूने एकाला 35 1:35 चा प्रोबॅबिलिटी आहे. व्हेरी लो प्रोबॅबिलिटी. 36 पैकी एक फिगर 1:36. पण जो कॅसिनो मालक आहे, 35 पटीची प्रोबॅबिलिटी त्याच्या बाजूला आहे ना. ओके, सो तुम्ही तोच गेम खेळला पाहिजे, त्याच गेम मध्ये तुम्ही एंट्री केली पाहिजे जिथे तुमचा विनिंग रेशो हायेस्ट आहे. म्हणजे यू शुड ऑलवेज प्ले द गेम, यू शुड ऑलवेज प्ले द विनिंग गेम. ओके, आणि विनिंग गेम कसा खेळायचा इंट्राडे मध्ये, आय विल एक्सप्लेन यू दॅट. त्याच्यानंतर स्टॉकचा आपला कॅसिनोचा जो मालक असतो ना, तो काय करतो? प्रत्येक टेबलवरती एक पाटी लावतो. $100, $500, $200. त्याच्या पलीकडे तुम्ही बेटिंग नाही करू शकत. मनी मॅनेजमेंट हा प्रकार जो आहे इंट्राडे मधला, हा कोणीच लक्षात घेत नाही, कोणाला कळत पण नाही. आणि त्या मनी मॅनेजमेंट न केल्यामुळे कॅपिटल संपतं लोकांचं आणि ते दे आर किक आउट ऑफ द गेम कॅपिटल संपल्यामुळे. ओके, काय करतो कॅसिनो ओनर? त्या टेबलवर तो $100-200 काहीतरी पाटी लावून ठेवतो की भावांनो, तुम्ही $200-500 पलीकडे बेटिंग नाही करू शकत.
समजा एखाद्याने चुकून $1,00,000 बेटिंग केलं आणि तो हारला, त्याला 36 पटीने पैसे द्यावे लागतात, म्हणजे $36,00,000 द्यावे लागतील. ओके, $3.6 million. भिकारी होईल ना तो कॅसिनो ओनर. सो इज मॅनेजिंग इसेस. ओके, हा गेम समजावून घ्या कॅसिनोचं काय. ओके, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट हे या 2 प्रकारामध्ये येतात. नंतर फ्लॉलेस एक्झिक्युशन. व्हॉट इज फ्लॉलेस एक्झिक्युशन? चला आपण एक एक बघूया. आपण विनिंग गेम कसा खेळायचा. ह्या मी काही लिहिले आहेत. ऍक्च्युली याच्यापेक्षा मी जास्त शिकवणार आहे. मी 10 तास तुम्हाला सगळ्या स्ट्रॅटेजी शिकवणार आहे. प्रिव्हियस डे बुलिश बेरिश स्टॉकचं सिलेक्शन आपण करतो. भागने वाले घोडे कोणते? ही स्ट्रॅटेजी तुफान चालते. OHLC स्ट्रॅटेजी, गुड मॉर्निंग स्ट्रॅटेजी म्हणतो आपण याला. ओपन हाय, ओपन लो. ओके, कॅन्डलची साईज, सेक्टर, निफ्टी अशा 3 गोष्टी आपण क्लब करतो. फक्त ओपन हाय ओपन लो वर काम करत नाही. नुसते ओपन हाय ओपन लो वर काम करणारे नेहमी तोट्यात जातात. त्याला सेक्टर, निफ्टी आणि आपण ही स्ट्रॅटेजीज डेव्हलप केली. त्यासाठी सॉफ्टवेअर आहे. ओके, आणि ते सॉफ्टवेअर मला कुठलंही विकायचं नाही तुम्हाला, ब्रोकरचं सॉफ्टवेअर. ओके, तर तुम्हाला एका 30 ते 60 सेकंदामध्ये 2 मिनिटामध्ये स्टॉक सिलेक्शन होऊन जाईल. सकाळी 9:20 ला एंट्री असते या स्ट्रॅटेजीमध्ये आणि 3-4 कॅन्डल तुमच्या बाजूला गेल्या, एक्झिट. एका कॅन्डलचा स्टॉप लॉस आहे फक्त. ओके, ज्यांना घाई आहे, सकाळी कामावर जायचंय, ज्यांना काही महत्वाचा जॉब, दुकान उघडायचंय, त्या सगळ्यांसाठी स्ट्रॅटेजी आहे. अमृत आहे, अमृत. OHLC सगळ्यात पॉप्युलर आहे, सगळ्यात जास्त विद्यार्थीही वापरतात. बँड स्क्वीज ब्रेकआउट. ओके, मुव्हिंग एव्हरेज स्ट्रॅटेजी, रिअल टाइम न्यूज बेस्ड स्ट्रॅटेजी. याच्यासाठी मी एक सॉफ्टवेअर देणार आहे तुम्हाला. ओके, हे सॉफ्टवेअर तुम्हाला रिअल टाइमला फॉलो द प्रोसेस. इट वुड बी द प्रोसेस. ओके, that will win or lose money for you, and on an average it will win fantastic hell lot of money in intraday trading. Process is the primary thing. Process, focus on the process. Money is the byproduct, profit is the byproduct. So always focus on profit, not on profits. Focus on process. Okay, आपण उलट करतो, आपण प्रॉफिट वर फोकस करतो. सगळे जे प्रो ट्रेडर आहेत ना, ते एंट्री करताना टार्गेट नाही बघत. ते काय बघतात, 100 रुपये, 98 रुपये माझा स्टॉप लॉस आहे, म्हणजे 2 रुपये गुन्ह्याला 1000 स्टॉप, 2000 रुपये माझा लॉस होऊ शकतो. 2000 रुपये मला बेअर होणार आहेत का? ओके, आय एम फाईन विथ दॅट. 2000 रुपये जर त्यांना चालणार असेल तरच ते एंट्री करतात. सो प्रो ट्रेडर आधी आपली रिस्क मोजतात. आणि अॅमेच्युअर ट्रेडर काय करतात? अॅमेच्युअर ट्रेडर पैसा, संध्याकाळी पार्टीची स्वप्न बघतात. 4,000 आले, संध्याकाळी पार्टी मित्रांना बोलून. ओके, मग एव्हरेज स्ट्रॅटेजी, रिअल टाइम बेस्ड ही स्ट्रॅटेजी, फ्लॅग ब्रेकआउट, RSI ब्रेकआउट स्ट्रॅटेजी, आणि या सगळ्यांचे मी बॅकवर्ड फॉरवर्ड टेस्टिंग मजबूत पद्धतीने करून झालेलं आहे. सो आय एम गोना टीच यू ऑल दीज स्ट्रॅटेजीज. 10 तास हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. विनिंग स्ट्रॅटेजीज फक्त 3 स्टार 4 स्टार छानपैकी ट्रेड मिळाला तरच एंट्री करणार आहोत. सो आपण कॅसिनोचे मालक बनणार आहोत इंट्राडे मध्ये. म्हणजे लो प्रोबॅबिलिटी आपण काम नाही करणार. आपण इतकं ते मूर्खपणा नाही करणार की ते 1 वर्सेस 36. त्यांनी सगळ्या स्ट्रॅटेजीज त्यांच्या पद्धतीने सगळ्या बॅकटेस्ट फॉरवर्ड टेस्ट केलेले आहेत कॅसिनो ओनरने. तेच काम आपण करणार आहोत. सगळ्या विनिंग स्ट्रॅटेजीज आपण केव्हा, कुठली, किती वाजता, कोणत्या झोन मध्ये, कुठल्या कॅन्डलस्टिक, कुठल्या ट्रेड सेटअपला, काय काय इंडिकेटर ऑसिलेटर, काय काय सगळं लावायचं. इंडिकेटर ऑसिलेटर जास्त लावायचे नसतात. ओके, खूप मोठं कन्फ्युजन. आणि ते मी ते फेकून दिले कचऱ्याच्या पेटीत, आपले मॅगडी, स्टोकॅस्टिक, ब्ला 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 ब्ला. ओके, इतके विप्सॉल्व येतात त्याच्यामध्ये. विनिंग स्ट्रॅटेजीज नंबर 1. नंबर 2, कॅसिनोचा दुसरा रूल कोणता आहे? मॅनेज युअर रिस्क. मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट. प्रॉफिट सुद्धा आपण बुक नाही करायचं, आपण प्रोसेस. लेट द सिस्टीम डिसाइड आवर प्रॉफिट. काय होतं माहितीये का, प्रॉफिट मध्ये जायला लागला ट्रेड की तरी सुद्धा लोकांना एन्झायटी होते. 100चा स्टॉक 102 ला गेला तर हातातला निघून तर जाणार नाही. तर आपण एक प्रोसेस डेव्हलप केली आहे, ट्रेलिंग स्टॉप लॉस. लेट द सिस्टीम डिसाइड. तुम्हाला तुमचा मेंदू वापरायचा नाही. ओके, मॅजिक ऑफ ब्रॅकेट ऑर्डर सेम ऑर्डर असते आपली, आपण ते टाकत असतो डिस्काउंट ब्रोकर मध्ये. टॉप डाऊन अप्रोच, नंतर एंट्री एक्झिट केव्हा घ्यायची. वी आर ऑल गोइंग टू मॅनेज युअर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट. ऑलराईट. तिसरा रूल कुठला आहे? फ्लॉलेस एक्झिक्युशन कॅसिनोचा. तुम्ही असं कधी बघितलंय का, तो डीलर जो आहे ना, तो 5-50 लोकांचं बरोबर कॅल्क्युलेशन करतो.
हरलेल्या माणसांचे पैसे गोळा करतो आणि जिंकलेल्या माणसांना ताबडतोब कॅल्क्युलेशन करून पटापट एक्झिक्यूट करतो विदाउट कॅल्क्युलेटर. ओके, त्यामुळे त्याने भरपूर सराव त्याचा केलेला आहे. आणि हा सराव केव्हा होतो? वेन यू प्रॅक्टिस मोर इन द मार्केट. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता मार्केटमध्ये, तेव्हा काय करायचं असतं? जेव्हा प्रॅक्टिस तुमची झालेली असते त्यावेळेस तुम्ही फ्लॉलेस एक्झिक्युशन करू शकाल. फ्लॉलेस एक्झिक्युशनचं तुम्हाला ब्रेकआउट मिळाला समजा 103 रुपये 70 पैशाला, आणि तो जर 105 ला बाय केला तुम्ही, तुमचा गेम ओव्हर झालाय. 103 रुपये 70 पैशाला जर ब्रेकआउट मिळाला तर त्यात 5-10 पैशाच्या फरकाने तुमचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. सो एक्झिक्युशन हॅज टू बी राईट ऑन टाइम, प्रिसाइजली ऍट दॅट प्राइस, आणि प्रिसाइजली तुम्ही एक्झिट सुद्धा झालं पाहिजे. तो आपण ही सगळी प्रोसेस डेव्हलप केली आहे, म्हणजे मी किंवा तुम्ही. आणि प्रोसेस कशी असते? प्रोसेस रिपीटेबल असते. प्रोसेस नुसती रिपीटेबल नसते, प्रोसेस डेलिगेटेबल असते, रेप्लिकेबल असते. ओके, डेलिगेटेबल म्हणजे काय? तुम्ही कुठल्या आपल्या भावाला जर शिकवलं, घरातलं मुलीला शिकवलं, मुलाला, भावाला, कोणाला तरी शिकवलं, बहिणीला, तुम्ही समजा गावी चालले, तुम्ही असं हे आलं तर हे कर, डोकं चालवू नको, ही कॅन्डल स्टिक दिसली, हा एंट्री एक्झिट, स्टॉप लॉस, ट्रेलिंग स्टॉप लॉस, दॅट इज डेलिगेटेबल. तुम्ही डेलिगेट करताय तुमचं वर्क. ओके, आणि ह्या सगळ्यात म्हणजे फक्त 25% स्ट्रॅटेजी आहेत. कूल आणि काम टेम्परामेंट. तुम्ही कॅसिनो ओनर कधीतरी खूप दुःखी किंवा खूप आनंदी झालेला बघितलं का? पण गॅमलर होतात ना, गॅमलर दे डोंट हॅव एनी कंट्रोल ओव्हर इमोशन्स. ओके, जर ते जिंकले खूप छान, ते बिलकुल आपले हायफाय देतात, डान्स करायला लागतात, घरी फोन करायला लागतात, आपल्या वाईफ घरी, आई वडील, इतके जिंकलो तितके जिंकलो, संध्याकाळी मित्रांना पार्टीसाठी आमंत्रण देतात. दे आर हाय ऑन ड्रिंक्स. ओके, सो दे आर ओव्हर एक्साइटेड. अँड व्हॉट इज द रिव्हर्स सिनॅरिओ? जर ते हारले, ते क्रेडिट कार्ड स्वाईप करून करून त्यांचं लिमिट संपतं, मग ते मित्रांचे क्रेडिट कार्ड घेतात, ते जिद्दीला पेटतात, मैं यही हारा था, यहीं से पैसे लेके जाऊंगा. तुमची स्वभाव तयार होतो. ओके, रिव्हेंज ट्रेडिंग तुम्ही करायला लागतो. रिलायन्सनं आज मला लुडकवलं ना, आज रिलायन्सला दाखवतोच गमत. रिलायन्स कुठे, आपण कुठे, काय चाललंय भावा? हा, काहीतरी विचार करतो का आपण त्याच्या वेळेस? पण तशा वेळेस डोकं, मेंदू फिरायला जातो ना आपला बागेत, आपली थिंकिंग कॅपॅसिटी संपून जाते जर आपण लॉसेस मध्ये असलो तर. ओके, सो असं जर निर्वाणा इज अ बुद्ध मॉन्क, ओके, अशी जर आपली अवस्था आली, पैशाला तोटाच नाही मार्केटमध्ये, फक्त जड मेंदूवर नियंत्रण ठेवणं. तर आपण त्याच्या स्ट्रॅटेजी, ट्रेडिंग सायकोलॉजी वरती मी भरपूर बोलणार आहे. ओके, भरपूर चांगले चांगले व्हिडिओज त्याचे येतील. युट्यूबला सुद्धा मी टाकणार आहे. मॅक्स कॅपिटल असं जर सर्च केलं तुम्ही युट्यूबला, माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. मॅक्स कॅपिटल. आणि आय रिक्वेस्ट यू, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या सगळ्या फॅमिली मेंबरकडनं सबस्क्राईब करून घ्या. असतं इथेच तुमचा गेम होतो. ओके, कूल आणि काम टेम्परामेंट. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला, इंट्राडे ट्रेडिंग का केलं जातं? कारण एक्साइटमेंट, थ्रिल, ऍड्रेनल तुमचं रेस होतं ना. का बघतो आपण 2020 मॅच? कारण वी आर डिलिंग विथ अनसर्टनिटी. भारत पाकिस्तानचे असेल तर आपलं जास्तच रक्त खवळतं ना. आता ते काय राहिलं नाही, कारण भारतीय टीम इतकी डॉमिनंट झाली. कारण आपल्या टीमचा जो ऍटिट्यूड आहे, तो इतका विनिंग ऍटिट्यूड आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, ब्ला ब्ला ब्ला, सगळी टीमच बदलली. पूर्वीच्या काळी मी बघितलं शारजामध्ये काय काय व्हायचं इंडियन टीमचं. काय असतं माहितीये का? हा थ्रिलिंग गेम आहे म्हणून तुम्हाला आवडतो. आणि ज्या दिवशी यातलं थ्रिल, यातली एक्साइटमेंट तुम्ही संपवाल इंट्राडे मधली, आणि ज्या दिवशी त्याला बोरिंग बनवाल, बोरिंग, तरच तुम्हाला पैसे मिळतील. Am I talking something crazy? Am I talking something strange? You are not convinced? Let me speak again. Okay? प्रोसेस म्हणजे काय? प्रोसेस ही अत्यंत बोरिंग असते. की आपले कोणतरी मित्र आहेत, त्याच्यामध्ये XYZ मित्र आहेत, ते कामावर जातात, हिंजवडीमध्ये ते जॉब करतात, XYZ IT कंपनीमध्ये. ओके,
आय वॉज ऑल्सो इन टू IT. ओके, तर काय करतात ते, त्यांना प्रोसेस नेमून दिलेली असते की हे इनपुट आहे, किंवा रांजणगावला MIDC मध्ये जातो, हे इनपुट आहे, हे मशीन मध्ये टाकायचं, त्या प्रोपोर्शन मध्ये टाकायचं, असं टेम्परेचर द्यायचं, आणि मग हे सर्टन आउटपुट तयार होईल. या कामामध्ये कुठलंही एक्साइटमेंट त्या कामगाराला वाटत नाही, त्या IT इंजिनियरला वाटत नाही, कारण वर्षानुवर्ष ही इज डुईंग द सेम थिंग, ही इज डुईंग द सेम प्रोसेस, ही इज रिपीटिंग द सेम प्रोसेस डे इन डे आउट. ओके, सो इज इट बोरिंग ऑर एक्साइटिंग? इट्स हायली बोरिंग. सेम गोष्ट जर तुम्ही इंट्राडे मध्ये केली, त्यातला थ्रिल हा पार्ट जर किल केला, आणि प्रोसेस म्हणजे I won't be making any profit or losses. It would be my process that would be making profits or losses for me. लॉसेस म्हणजे हॅपी लॉसेस. हॅपी लॉसेस होणार आहेत. 100 पैकी 70 ट्रेड तुमचे कधी कधी म्हणजे 60 ट्रेड फक्त विनिंग असणार आहेत, 30-40 ट्रेड हे तुमचे लुझिंग ट्रेड असू शकतात. फक्त ते हॅपी लॉसेस असावेत, बाय प्रोसेस असावेत, रिस्क रिवॉर्ड रेशो त्याचा चांगला असावा, एवढंच फक्त त्याच्यामध्ये. सो यू आर गोइंग टू किल द थ्रिल पार्ट इन इंट्राडे ट्रेडिंग. Okay, we'll start small, we'll pyramid. And I am a kind of trader. So intraday असो, swing trading असो, investment असो, I strongly believe in pyramiding. Pyramiding म्हणजे काय? जो विनिंग मध्ये ऍव्हरेज करतो. आपले इन्व्हेस्टर, ट्रेडर ते लुझिंग मध्ये ऍव्हरेज करतात. म्हणजे एक पाय गाळात आणि मग गळ्यापर्यंत गाळ येतो. ओके, सो हे न करता आपण जर विनिंग मध्ये पिरॅमिडिंग शिकलो, हे पिरॅमिडिंग सुद्धा मी शिकवणार आहे, तर आपला प्रॉफिट पिरॅमिड सारखा वाढत जातो. ओके, आणि कित्येक गोष्टी डिसिप्लिन जे आहे, डिसिप्लिन किंवा हा जो पार्ट आहे हा 70% आहे, आणि फक्त 30% मी जे सांगितलं तुम्हाला विनिंग स्ट्रॅटेजीज, हे कॅसिनोचे 4 रूल जर फॉलो केले आपण इंट्राडे मध्ये, मी 3-4 हजार फार कमी सांगितलं मित्रांना. कित्येक माझे मित्र आहेत, काही मोजके स्टुडंट आहेत, 8-10 हजार रुपये दिवसाला काढतात, इझिली काढतात. ते फार मोठं त्यांना, कारण त्यांचं सगळ्यात महत्वाचा पार्ट त्यांनी हा केलाय, याच्यावर नियंत्रण ठेवलंय. ओके, आणि हे प्रत्येकाचं येईल, आणि याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला आपण स्टेप वाईज जाणार आहोत. म्हणजे पहिले 15 दिवस पेपर ट्रेड करूया आपण इंट्राडे शिकल्यानंतर, व्यवस्थित शिकल्यानंतर. पुढचे 15 दिवस आपण साधारणतः 100, 200, 300 रुपयापर्यंत आपलं प्रॉफिट लॉस जो आपल्याला बेअर करून आपण करू शकतो तेवढंच. ओके, पुढचे 15 दिवस आपण 1000 रुपयापर्यंत येऊ, आणि साधारणतः 1.5-2 महिन्यामध्ये तुम्ही 3 ते 4 हजार रुपयापर्यंत 100% याल, कारण आपण प्रोसेसने जाणार आहोत. ओके, सो ही 4 रूल कभी आप हारोगे नहीं इंट्राडे ट्रेडिंग में. विनिंग स्ट्रॅटेजीज, मॅनेजिंग युअर रिस्क आणि मनी मॅनेजमेंट, फ्लॉलेस एक्झिक्युशन, आणि चौथा जो पार्ट आहे कूल अँड काम टेम्परामेंट. एन्जॉय इट अँड लेट अस मेक इट व्हेरी व्हेरी बोरिंग, मंडेन, बोरिंग, ऍब्सोल्युटली बोरिंग. ओके, थ्रिल पार्ट जर तुम्ही त्यातला काढून टाकला, मनी, मेथड आणि माइंड, मी आताच बोललो. ओके, काय काय घेणार आहोत सिलेबस आपण इंट्राडे ट्रेडिंग मध्ये, कम्प्लीट सगळं आपण घेणार आहोत. ओके, या सगळ्या स्ट्रॅटेजीज, या कम्प्लीट सगळ्या स्ट्रॅटेजीज आपण 10 तास घेणार आहोत. ओके, आणि शेवटी मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे. स्ट्रॅटेजी सिखाना चाहिए ना फ्री में. ओके, आई एम गोना टीच यू अ स्ट्रॅटेजी इन द लास्ट. ओके, हे सगळे सिलेबस आहे. दीज आर द डेट्स, 15, 16 आणि 17 ऑगस्ट, सायंकाळी 6:30 ते 2:30, आणि 18 ऑगस्ट हा माझ्याकडून तुम्हाला बोनस आहे. लाईव्ह मार्केटमध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग करणार आहोत. म्हणजे लॉस, स्टॉप लॉस कसा सेट करायचा, एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे करायचं, हॅपी लॉसेस, हॅपी प्रॉफिट्स, एव्हरीथिंग आपण लाईव्ह मार्केटमध्ये काम करणार आहोत. आणि हे सगळं झूमवर होणार आहे. याची पीडीएफच्या नोट तुम्हाला मिळणार आहेत. हा माझा गुगल पेचा नंबर सगळे लिहून घ्या. ट्रेंडिंग मार्केट म्हणजे जे बऱ्यापैकी डाऊन ट्रेंड किंवा अप ट्रेंड या दोनच ट्रेंड आहे, आणि तिसरा साइडवेज ट्रेंड आहे. ओके, ट्रेंड रिव्हर्सल सिस्टीम सुद्धा आपण करणार आहोत, की 11 वाजता मला जर बेरिश रिव्हर्सल मिळालं तर मी काय केलं पाहिजे. तर मी हा सगळा सेटअप शोधला पाहिजे, ट्रेड सेटअप.
3 स्टार 4 स्टार 5 स्टार ट्रेड सेटअप आपण सगळे ट्रेडर सगळे इंडिकेटर ऑसिलेटर कॅन्डल स्टिक पॅटर्न सगळं आपण त्याच्यात इंट्राडेच्या दृष्टीने कव्हर करणार आहोत. ओके, दिस इज माय स्टडी. कॅन्डल स्टिक पॅटर्न व्हॉल्यूम मोमेंटम व्हॉलेटिलिटी आणि न्यूज आणि रिझल्ट. हे 6 स्टेप अनालिसिस कुठल्याही स्टॉकचं जर तुम्ही केलं ओके तर भरपूर चांगले रिझल्ट या गोष्टीचे आहेत. गरज फक्त एकच आहे, प्रोसेस शिकण्याची, आणि ती फार छोट्या किमतीमध्ये पीनट्स मध्ये मी तुम्हाला देतोय. ओके, कशामध्ये तुम्ही इंट्राडे करू शकता, इक्विटी इंडेक्स मध्ये करू शकता, मला तुम्हाला बँक निफ्टी पर्यंत घेऊन जायचं आहे, कमोडिटी मध्ये करू शकता किंवा करन्सी मध्ये जे आपण डिस्कस केलं बऱ्यापैकी. मार्केट 9:15 ते 3:30, 9 ते 11:30, 9 ते 5. So I'm very thankful to you. Thank you so much, dear friends.